नंदुरबारात रात्रीची वेळ, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आहेत. विद्यार्थी कंदील आणि मेणबत्तीच्या उजेडात डोळे फोडून अभ्यास करत आहेत. अचानक घराबाहेर आरडाओरडा सुरू होतो. लोक रस्त्यावर उतरतात. कोणाचं बिल भरलेलं आहे, कोणाचं नाही. पण शिक्षा मात्र सर्वांनाच मिळते. एकीकडे महावितरणचे स्मार्ट मीटर घराघरात बसवले जात आहेत. पण हे मीटर स्मार्ट आहेत की सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावणारी यंत्र? नंदुरबारच्या रेल्वे पट्ट्या पलीकडील भागात सोमवारी जे घडलं ते पाहून लोक विचारतायत, आम्ही लोकशाहीत राहतो की महावितरणच्या हुकुमशाहीत? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण उलगडा करणार आहोत महावितरणच्या त्या ऑटोमॅटिक खेळाचा, ज्याने शेकडो कुटुंबाची झोप उडवली आहे. काय आहे हे प्रकरण? चला सविस्तर पद्धतीने जाणूया आजच्या व्हिडिओमध्ये. नंदुरबार शहरात सध्या संतापाचा लावा उसळला आहे. कारण आहे महावितरणचा मनमानी कारभार. सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून अचानक शहरातील 200 पेक्षा अधिक घरांचा वीज पुरवठा एका क्षणात खंडित झाला. कोणतीही पूर्वसूचना नाही, कोणताही नोटीस नाही. ग्राहक गडबडून वीज कार्यालयाकडे धावले तर तिथे उत्तर द्यायला कोणीच जबाबदार अधिकारी हजर नव्हता. शहरात नवीन स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. प्रशासनाने सांगितलं होतं की हे मीटर आल्यावर बिल अचूक येतील, पण झालं उलटच. आधीच ग्राहकांना अंदाजे बिल देऊन महावितरणने लूट केली होती. आश्वासनं दिलं होतं की नवीन मीटर अपडेट झाले की बिल ऍडजस्ट केली जातील. प्रत्यक्षात काय झालं? मीटर अपडेट होताच सिस्टीमने जुने थकबाकी शोधली आणि ऑटो डिस्कनेक्शनचा असा काहीच झटका दिला की ज्यांनी बिल भरली होती त्यांचेही दिवे विझले. विजेविना माणसाचं आयुष्य कसं कोलमडतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे सोमवारचा दिवस. उन्हाचा कडाका वाढतोय, त्यात पंखे बंद. पण त्याहून मोठी शोकांतिका म्हणजे लोकांचे स्मार्टफोन, ज्या महावितरणने स्मार्ट मीटर लावले त्याच मीटरमुळे लोकांचे स्मार्टफोन डोकं टेकून पडले होते. चार्जिंग संपल्यामुळे अनेकांचे संपर्क तुटले. अहो साहेब, बिल भरायला ऑनलाईन जायचंय पण फोनमध्ये चार्जिंगच नाही, तर बिल भरणार कसं? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत होते. स्टेटस अपडेट करायला नेट नाही आणि साधी कॉल करायला बॅटरी सुद्धा नाही. अशा परिस्थितीत नंदुरबारकरांनी अख्खा दिवस काढला. डिजिटल इंडियाच्या काळात डिस्कनेक्टेड इंडियाचा अनुभव महावितरणने घर बसल्या दिला. सध्याच्या काळात महावितरणची बिल म्हणजे सामान्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी गोष्ट झाली आहे. बिलांचे आकडे गगनाला भिडलेत. मध्यवर्गीय माणसाने मुलांचं शिक्षण पाहावं, घरचं रेशन पाहावं की महावितरणची ही फुगलेली बिल भरावीत? नंदुरबार मधील गिरीविहार कॉम्प्लेक्स मधील कार्यालयात जेव्हा नागरिक गेले तेव्हा तिथे केवळ रिकाम्या खुर्च्या आणि क्लर्क होते. वरिष्ठ अधिकारी नॉट रिचेबल झाले होते. शेवटी परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की पोलिसांना पाचारण करावं लागलं. पोलीस विरुद्ध जनता असा संघर्ष महावितरणाच्या नाकारतेपणामुळे ओढवला. या संपूर्ण गोंधळात एका सूत्राकडून असं आम्हाला माहीत पडलं की महावितरणने एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. महावितरण म्हणते, प्रिय ग्राहकांनो, ज्या ग्राहकांचे वीज बिल थकबाकीत आहे म्हणजेच थकबाकीदार ग्राहक, त्यांचे हेड ऑफिस मुंबईकडून ऑटो डिस्कनेक्शन करण्यात येत आहे. थकबाकी असल्यास वीज पुरवठा मीटरमधून थेट बंद केला जाईल. बिलाची रक्कम ऑनलाईन सिस्टीम मध्ये यशस्वीरित्या भरल्यानंतरच वीज पुरवठा ऑटो रिकनेक्शन होईल. पुन जोडणीस साधारणतः 30 मिनिटे ते 4 तास लागू शकतात. सध्या काही ब्राईट ग्रिड स्मार्ट मीटर संदर्भात बिल भरल्यानंतरही रिकनेक्शन मध्ये तांत्रिक अडचणी येत असून वेळेत वीज सुरू होत नसल्याचे निनास आले आहे. तरीही जलद पुनर्जोडणीसाठी बिलावरील QR कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करण्यास प्राधान्य द्यावे, ही नम्र विनंती. जनहितार्थ माहिती महावितरण. महावितरणाच्या या जनहितार्थ सूचनेमध्येच त्यांचा ढिसाळपणा दिसून येतोय. तुम्ही म्हणताय की तांत्रिक अडचणींमुळे वीज सुरू व्हायला वेळ लागतोय. मग तांत्रिक यंत्रणा सक्षम नसताना लोकांची वीज तोडण्याची घाई कशाला? 10वीच्या विद्यार्थ्यांच्या करिअरची तुम्हाला फिकर नाही का? ज्यांनी पैसे भरले त्यांचे दिवे रात्री 10 वाजेपर्यंत का बंद होते? अधीक्षक अभियंता SS दराडे म्हणतात की तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी उशीर झाला, पण साहेब, हा उशीर एखाद्या विद्यार्थ्याचं वर्ष वाया घालवू शकतो. याचा विचार कोण करणार? नंदुरबार मधील जनता आता गप्प बसणार नाहीये. महावितरणने जर ही स्मार्ट नाफेखोरी आणि मनमानी थांबवली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अंदाजे बिल रद्द करा, आधी मीटर व्यवस्थित अपडेट करा आणि मगच कारवाई करा. ही मागणी आता जोर धरू लागली आहे. मित्रांनो, जोपर्यंत जबाबदार अधिकारी समोर येऊन जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत, तोपर्यंत हे रणकंदील सुरूच राहणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.